लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले असून पालखी प्रस्थानापूर्वी त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेत पूजा अर्चा केली आणि या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळते। त्र्यंबकेश्वर येथे आज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे आणि या पार्श्वभूमीवर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये हजेरी लावली आहे। अमित ठाकरे यांनी मंदिरात जाऊन संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलंय, तसेच पालखी प्रस्थानापूर्वी मंदिरात पूजा अर्चा केली। दरवर्षीप्रमाणे यंदाही संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणारे आणि या सोहळ्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। त्र्यंबकेश्वर परिसरात सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे। पालखी सोहळ्याच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं असून भाविक मोठ्या उत्साहात या सोहळ्यात सहभागी होत आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।